नमस्कार, मी डॉक्टर कैलास रोडगे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास TY BCom भाग 1 म्हणजे प्रथम सत्रासाठी असलेला घटक, पहिला घटक आर्थिक विकासाची ओळख याचा आपण अभ्यास करणार आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीवेळी भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णतः मागासलेली होती. अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्य, बेकारी, विषमता, निरक्षरता अशा अनेक समस्या होत्या. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी भारत सरकारने आर्थिक नियोजनाचा अवलंब केला आणि आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून भारतानं आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान 1991मध्ये भारताने आर्थिक धोरणामध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा स्वीकार केला. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला. असे असले तरी भारताची जी अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था आपल्याला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून पाहिली जाते. भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगत देशाशी तुलना केली असता भारतीय अर्थव्यवस्था अल्पविकसित किंवा विकसनशील म्हणून गणली जाते. जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणा भारतानं स्वीकारल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला असला तरी आज भारतात अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून या अर्थव्यवस्थेची काही मूलभूत वैशिष्ट्ये दिसून येतात. त्या वैशिष्ट्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे दुभंगलेली अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही दुभंगलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा एक भाग बाजार व्यवस्था आणि दुसरा भाग निर्वाह व्यवस्था या नावाने ओळखला जातो. अर्थव्यवस्थेचा एक भाग नागरी तर दुसरा भाग ग्रामीण आहे. अर्थव्यवस्थेचा एक भाग विकसित तर दुसरा भाग कमी विकसित आहे. अर्थव्यवस्थेतील उत्कृष्ट क्षेत्र म्हणजेच नागरी भागातील संघटित क्षेत्र, नागरी क्षेत्रात दूरसंचार क्षेत्र, रेल्वे गाड्या, बस गाड्या, चित्रपटगृह, अत्याधुनिक इमारती, शाळा, महाविद्यालय, संशोधन संस्था, बँका, विमा कंपन्या इत्यादी आधुनिक सोयी सवलती असतात. बँका, बाजार व्यवस्था, प्रशासकीय कार्यालय, अन्य कार्यालय इत्यादी या भागामध्ये येतात. तर निर्वाह क्षेत्रामध्ये मात्र असंघटित शेती क्षेत्रावर आधारलेली आणि मागासलेली अशी अर्थव्यवस्था असते. दुभंगलेल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात म्हणजेच प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात अर्थव्यवस्था दुभंगलेली आहे असं दिसून येतं. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये काही भागामध्ये आधुनिक पद्धतीनं शेती आपल्याला दिसून येते, तर काही भागामध्ये मागास असलेली शेती आपल्याला दिसून येते किंवा परंपरागत पद्धतीने शेती कसली जाते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये भांडवल प्रधान अशा संघटित उद्योगाबरोबरच परंपरागत कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगाचं अस्तित्व आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा भांडवल प्रधान आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण किंवा कुटीर उद्योगाचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर वाहतूक क्षेत्रामध्ये सुद्धा विमानसेवा, रेल्वे सेवा, बस सेवा, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ट्रॅक्टर, मोटार गाड्या, बैलगाड्या या अशा दुहेरी म्हणजे दोन भागामध्ये विभागलेली आपल्याला अर्थव्यवस्था दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आधुनिक उद्योगाची लहान लहान बेटे असून त्यामध्ये भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचा अवलंब करून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणं किंवा वस्तूचं उत्पादन केलं जातं. परंतु या आधुनिक उद्योगाच्या बेटाच्या स्वभावावर समप्रधान तंत्राचा अवलंब करणाऱ्या अनेक लहान मोठ्या संस्था किंवा उत्पादन संस्था आपल्याला दिसून येतात. थोडक्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं जे पहिलं दुभंगलेली अर्थव्यवस्था म्हणून वैशिष्ट्य जर अभ्यासलं
तर आपल्याला असं दिसून येतं की अर्थव्यवस्था एका बाजूला म्हणजे कृषी क्षेत्राचा विचार केला तर काही भाग सुधारित आहे, काही भाग मागास आहे. उद्योग क्षेत्राचा विचार केला तर काही भाग विकसित आहे, काही भाग अल्पविकसित आहे. त्याचबरोबर सेवा क्षेत्राचा विचार केला तरी त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आहे शेतीचं वर्चस्व. आता भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा सुरुवातीच्या काळामध्ये सर्वाधिक वाटा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर लोकसंख्येची विभागणी जरी व्यवसायावर पाहिली तरी आपल्याला आकडेवारीवरून असं लक्षामध्ये येतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं वर्चस्व अधिक आहे. म्हणजेच भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यापैकी त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. म्हणजे शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा लोकसंख्येच्या मानानं कमी असलेला दिसून येतो. म्हणजेच शेती क्षेत्रावर अवलंबित्व असलेली ही अर्थव्यवस्था, शेतीचं वर्चस्व जरी असलं तरी शेती ही मागासलेली आहे, शेतीची उत्पादन क्षमता ही कमी असलेली दिसून येते. शेती क्षेत्रामध्ये श्रमिक अधिक काम करतात, परंतु त्या श्रमिकांची जी उत्पादकता आहे ही उत्पादकता अत्यंत कमी आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच यापैकी काही लोकांना शेतीमधून उद्योग क्षेत्रामध्ये स्थलांतरित केलं तरी शेतीची जी एकूण उत्पादकता आहे ही उत्पादकता कमी होणार नाही. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये अतिरिक्त लोकसंख्या काम करीत आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शेती क्षेत्राचं वर्चस्व जरी असलं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा जरी असला तरी लोकसंख्येच्या मानानं म्हणजे जेवढी लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे त्या मानानं राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा कमी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच शेतीची जी उत्पादकता कमी आहे त्यामध्ये प्रतिकूल जमीन, दरडोई जमिनीचं अल्प प्रमाण, त्याचबरोबर उत्पादन तंत्र, भांडवलाचा मर्यादित वापर, उदरनिर्वाहासाठी शेती करणं, शेतजमिनीचं विभाजन आणि तुकडीकरण, शेतमाल व्यवस्थेमधले दोष, अपुरा पाणी पुरवठा, पूरक सेवांचा अभाव, त्याचबरोबर निसर्गावर असलेलं शेतीचं अवलंबित्व यासारख्या कारणामुळं शेतीची जी उत्पादकता आहे ही उत्पादकता आपल्याला कमी दिसून येतं. म्हणजे शेतीचं जरी वर्चस्व असलं तरी शेतीची उत्पादकता ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येमध्ये वाढ. आता भारतीय लोकसंख्या किंवा भारताची जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे 1970-80च्या दशकामध्ये प्रचंड वेगानं वाढत गेली. म्हणजे या कालावधीला लोकसंख्येचा विस्फोट अशी अवस्था किंवा असं म्हटलं जातं. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येमुळं अर्थव्यवस्थेवर भार पडत आहे आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न वाढूनही दरडोई उत्पन्न वाढताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे लोकसंख्या ही भारताची 1919मध्ये ही साधारणपणे 25 कोटीच्या दरम्यान होती. 2001मध्ये 102 कोटी आणि आज मी तिला 130 कोटीच्या पुढं ही लोकसंख्या आपल्याला दिसून येते. त्या मानानं विकसित राष्ट्राच्या मानानं आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे किंवा त्याचं जे आकारमान आहे हे प्रचंड मोठं आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक राहिलेला आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताच्या वाटाला 2.4% भूभाग आणि एकूण लोकसंख्येपैकी 16% लोकसंख्या भारतामध्ये राहते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील मृत्यूदर वेगानं घटला, मात्र जन्मदर मंद गतीने घटत गेला. मृत्यूदर आणि जन्मदर यामध्ये तफावत पडली आणि भारताची लोकसंख्या वेगानं वाढत गेली. 1951मध्ये भारताचा जन्मदर 39.9% होता तर मृत्यूदर 27.4% होता. 2005मध्ये भारताचा जन्मदर 23.8% तर मृत्यूदर 7.6% होता. भारतातील मृत्यूदर प्रगत देशातील मृत्यूदराबरोबर आहे, मात्र भारतातील जन्मदर हा प्रगत देशाच्या तुलनेने खूप जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्या वाढीबद्दल अंदाज व्यक्त केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार 2050मध्ये जगाच्या लोकसंख्या 983 कोटी असेल आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर जाईल. भारताची लोकसंख्या 164 कोटी असेल आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर असेल. म्हणजे भारताची लोकसंख्या विविध मार्गाने अर्थव्यवस्थेवर कसा भार निर्माण करते, तर लोकसंख्या वाढल्यामुळं शेती क्षेत्रावर अतिरिक्त ताण निर्माण होतो, शेतीची उत्पादकता कमी होते, नागरी भागामधल्या पूरक सुविधांवर मोठ्या प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. म्हणजेच लोकसंख्या वाढीमुळं अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. चौथं वैशिष्ट्य सार्वत्रिक आणि कायम स्वरूपाची बेकारी. आता लोकसंख्या वेगानं वाढत असताना आर्थिक विकासाचा वेग कमी राहिला की बेकारी निर्माण होते. आता सतत वाढत जाणारी बेकारी ही भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. विकसित देशामध्ये सुद्धा बेकारी आहे, परंतु तेथील बेकारी मुख्यत्वे करून तात्पुरत्या हंगामी किंवा घर्षणात्मक स्वरूपाची किंवा व्यापार चक्रामुळं चक्रीय बेकारी निर्माण झालेली दिसून येते किंवा परिणामकारक मागणीच्या अभावामुळे निर्माण झालेली दिसून येते. कालांतरानं विकसित देशामधली ही संघर्षणात्मक किंवा चक्रीय बेकारी नाहीशी होणारी आहे, परंतु भारतामधली बेकारी मात्र कायमस्वरूपी आणि दीर्घ टिकणारी व वाढत जाणारी अशी आहे. भारतामध्ये अनेक लोक बेकार आहेत, कारण भारतात भांडवलाची टंचाई आहे. भारतात श्रमिक आहेत, परंतु त्यांना विविध कौशल्य आत्मसात केलेली किंवा प्रशिक्षण दिलेलं नाही. हत्यारं किंवा अवजारं यंत्र काम करण्यासाठी नाहीत. ज्या पूरक सोयी आहेत, या पूरक सोयींचा अभाव आहे. नवीन उत्पादन संस्था सुरू होत नाहीत. भारतात जे लोक बेकार आहेत ते अशिक्षित आणि अकुशल आहेत. भारतात बेकारी सर्व क्षेत्रात असून ती कायमस्वरूपी बनलेली आहे. शिवाय वाढत जाणाऱ्या कामगारांच्या संख्येमुळं बेकारीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. बेकारीच्या काळात किंवा बेकार श्रमिक त्यांची क्षमता आहे किंवा उत्पादन क्षमता आहे, ही उत्पादन क्षमता वाया जाते. कारण श्रम हा असा घटक आहे, तो नाशिवंत आहे. श्रम साठवून ठेवता येत नाही. त्यामुळं जेवढी लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येला जर काम उपलब्ध नसेल तर तेवढे श्रमदिवस निश्चितपणे वाया जातात. म्हणजेच उत्पादन क्षमता वाया जाते आणि ती उत्पादन क्षमता बेकारीच्या काळामध्ये उपभोगात मात्र त्यांचा जो उपभोग आहे, म्हणजे जरी बेकारी असली तरी उपभोग मात्र कायम असतो. म्हणून अशी लोकसंख्या करत्या लोकसंख्येवर भार किंवा ओझं ठरते असं म्हटलं जातं. आता आर्थिक मागासलेपणा, वाढती लोकसंख्या, शेतीचं हंगामी स्वरूप, ग्राम उद्योगांचा ऱ्हास, सदोष नियोजन, व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षणाचा अभाव, त्याचबरोबर हंगामी मागणी, भांडवल प्रदान तंत्र, आर्थिक व सामाजिक विषमता इत्यादी कारणामुळं भारतामधली बेकारी वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिल्या योजना काळात 53 लाख तर 6व्या योजनेमध्ये 119 लाख लोक बेकार होते. म्हणजे जसजसा आर्थिक विकास होत जाईल तसतसं बेकारीचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढताना दिसून येतं. म्हणजेच थोडक्यामध्ये आपण आजच्या या भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये जो भाग पाहिला त्याच्यामध्ये आपण एकूण 4 वैशिष्ट्ये पाहिली. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य पाहिलं आपण की दुभंगलेली अर्थव्यवस्था. भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था दुभंगलेली आहे. म्हणजे 2 क्षेत्रामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. एका क्षेत्रामध्ये विकसित भाग किंवा विकसित अर्थव्यवस्था आहे, तर दुसऱ्या भागामध्ये अल्पविकसित अशी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे शेती क्षेत्र